टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सध्या विदर्भात तापमानाचा पारा वाढलेला आहे। अमरावतीचं तापमान 44 अंशाच्या समोर गेलेलं आहे। देशभरात जेव्हा काल तापमानाची नोंद झाली त्यामध्ये अमरावती चौथ्या क्रमांकावर आहे। रविवारच्या तापमानामध्ये अमरावती हे 7व्या क्रमांकावर होतं, परंतु काल जे आहे ते चौथ्या क्रमांकावर अमरावती आलेली आहे। अर्थातच तापमानात जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। विदर्भातील चंद्रपूर असेल, अकोला, ब्रह्मपुरी पाठोपाठ आता अमरावतीच्या तापमानात झपाट्यानं दिवसागणिक जी आहे ती वाढ होऊ लागलेली आहे आणि सकाळपासूनच उन्हाचे चटके अमरावतीकरांना बसत असल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे। मी अमरावतीच्या एका महत्त्वाच्या चौकामध्ये आणि आपण या ठिकाणी बघू शकतो घराबाहेर पडणारे नागरिक जे आहेत ते पुरेपूर काळजी घेत असल्याचं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुती कापड चेहऱ्याला आणि दुपट्टा बांधूनच जे आहे ते नागरिक सध्या घराबाहेर पडत आहे, कारण तापमानात जी आहे ती लक्षणीय वाढ झालेली आहे। अमरावतीचं तापमान आगामी काळामध्ये 45 अंशाच्या समोर जाणार असल्याचा अंदाजही दुसरीकडे हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे साथीचे आजार जे आहेत ते या वाढत्या तापमानामुळे आणि तापमानातल्या बदलामुळे होण्याची शक्यता जी आहे ती डॉक्टरांनी वर्तवली आहे। त्यामुळे पुरेपूर पाणी पिणं असेल किंवा मग थंड पेय घेण्याचा सल्ला डॉक्टरांच्या वतीनं दिला जात आहे। महत्त्वाचं काम असेल तर सकाळी काम आटपून घ्यावं, त्यानंतर दुपारी जे आहे ते विश्रांती घेतली पाहिजे। शेतीचे कामं जे आहेत ते सकाळीच आटपवले पाहिजे किंवा मग सायंकाळी कामं केली पाहिजे असा सल्ला देखील कृषी तज्ज्ञांच्या वतीनं दिला जात आहे। आपण बघू शकतो सिग्नलवर सध्या आपण या ठिकाणी उभा आहोत आणि चेहरे जे आहेत ते घट्ट बांधूनच अमरावतीकर घराबाहेर पडत आहेत। सकाळपासूनच सकाळी 8 वाजतापासून उन्हाचे चटके जे आहेत ते अमरावतीकरांना सोसावे लागत आहे। या वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनामध्ये मोठी वाढ झालेली आहे। त्यामुळे पश्चिम विदर्भातल्या जलसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जी आहे ती घट झालेली आहे। अनेक गावामध्ये सध्या टँकरने जो आहे तो पाणी पुरवठा केला जातो आहे। मेळघाटची परिस्थिती दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भीषण आहे। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुका असेल किंवा मग चांदूर रेल्वे तालुका या दोन्ही तालुक्यामध्ये जर आता आपण पाहिलं तर 7 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।